म्हणजे आज मयत विठ्ठल खर्चेंचा तिसरा दिवस आहे। डेड बॉडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहे। आम्ही सातत्याने सगळे कार्यकर्ते पदाधिकारी गेल्या 3 दिवसापासून आंदोलन करत आहोत। या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन साहेब यांच्याबरोबर सकाळी चर्चा झाली। त्या अनुषंगाने या सगळ्याच घटनेचा जो तपास आहे तो तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक हे स्वतः करणार आहेत। त्याच्यानंतर हा सगळ्या चौकशी अहवाल 7 दिवसाच्या आतमध्ये ते सादर करणार आहेत। आज तिसरा दिवस असल्यामुळं आम्ही पूर्णतः समाधानी नाही, परंतु प्रेताची अवहेलना होऊ नये म्हणून आम्ही हा तत्वतः घेतलेला निर्णय। आंदोलन आमचं थांबत नाही, कारण 7 दिवसाच्या आतमध्ये जर यांनी चौकशी अहवाल दिला नाही तर मात्र मयत विठ्ठल खर्चेंचा जो दशक्रिया विधी आहे तो मात्र आम्ही या पाथर्डी पोलीस स्टेशनच्या दारात आम्ही करणार। परवा दिवशी संध्याकाळी पोस्टे आवारामध्ये श्री विठ्ठल खर्चन यांचा अचानक जमिनीवर पडून मृत्यू झालेला होता। सदर त्यांना हा जो काही मृत्यू झाला या प्रकरणामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना त्रास दिल्यामुळे त्याचा परिणाम त्यांना ते जमिनीवर पडले बाहेर आवारामध्ये आणि त्यांचा मृत्यू झाला। त्याकरिता हे आंदोलन होतं। सदर आंदोलक तसंच मयताचे कुटुंबीय यांच्याशी काल पण चर्चा केलेली होती। आज सुद्धा माननीय पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिलं, त्यानुसार त्यांची चर्चा झाली। त्यानुसार आज सदर कुटुंबास सदर घटनेची चौकशी ही मी स्वतः ॲडिशनल SP अहिल्यानगर 7 दिवसात पूर्ण करतील व चौकशीच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल असं लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेण्याचं मान्य केलेलं आहे व आता ते आंदोलन स्थगित करून पुढील कामासाठी निघून जातात। विलंब केल्याचं ज्या कारणासाठी हा मृत्यू झाला, कारण म्हणजे त्या महिलेची तक्रार घेतली जात नव्हती, त्यामुळे ती इथं आली होती आंदोलन करायला। त्या संदर्भामध्ये काय आता ही चौकशी आज माझ्याकडे आलेली आहे। एकदा का मयताच्या ज्या पुढच्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्यापासून याची चौकशी स्वतः करणार आहे। तर त्यांच्या जबाबामधून त्यांचे जे काही वेगवेगळे तक्रारी आहेत त्या लक्षात येतील आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशीमध्ये सखोल व पूर्ण रीतीने चौकशी केली जाईल। एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी तक्रार द्यायला किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तक्रार द्यायला इथं नागरिक येतात, त्यांची तक्रार घेतली जात नाही। प्रकरण एवढं मोठं वाढतं, तुमच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथे यावं लागतं, प्रकरणाची चौकशी करावं लागते, चौकशी समिती बसवावं लागते। हे कुठंतरी पोलीस स्टेशनचं बिलीवर आहे का? चौकशी होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत येणं योग्य ठरणार नाही। तक्रार जी आहे महिलेची ती लगेच वेळेत घेतली नाही असं त्यांचा जो आरोप आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये काही कारवाई जी आहे आता ह्या चौकशी अहवालानंतर त्याच्या अहवालाच्या आधारे पुढचे निर्णय घेतले जातील।